स जयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। प्रस्तुत प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण परंपरेनुसार श्री विघ्नहर्त्या गणेशाचं स्मरण केलेलं आहे। तद्वतच आपण जगद्गुरु दत्तात्रय स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं पण स्मरण आणि भजन केलेलं आहे। यानंतर मी या वेदव्यास आणि भगवद्भक्तन नारदमुनी ब्रह्मर्षी नारदमुनी यांच्या या आसनाला नमन करून माझ्या अल्पमतीनुसार आजच्या या प्रवचनाला सुरुवात करतो आहे। तर आज माघवद्य नवमी, अर्थातच या नवमीला श्री रामदास नवमी या नावाने संबोधल्या जातं। कारण याच दिवशी म्हणजे इसवी सन 1682 मध्ये माघवद्य नवमीच्या दिवशी श्री समर्थ रामदासांनी सज्जनगड येथे आपला देह ठेवायचं, आपलं देहावसान करायचं, आपल्याला समाधी घ्यायची, समाधीस्थ व्हायचं हे ठरवलं होतं। आणि त्यानुसार या दिवशी त्यांनी तिथे समाधी घेतलेली आहे। तोच हा दिवस आपण सर्वजण दासनवमी किंवा श्री रामदास नवमी या नावाने साजरा करतोय। अशा त्या श्री समर्थ रामदासांचं आपण स्मरण करूया। शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। शुकाचार्य म्हणजे कोण? हे आहेत वेदव्यासांचे चिरंजीव आणि वैराग्याच्या बाबतीत सर्वप्रथम त्यांचा नंबर लागेल। याकरता एकदा जनक राजांच्या दरबारात शुकाचार्य आणि नारदमुनी गेलेले असताना राणी सुनयना जी उर्मिलेची आई होती, तिनं जनक राजाला विचारलंय की यामध्ये वैराग्यपूर्ण असं कोण आहे दोघांमध्ये? आणि ते म्हणे तुम्ही परीक्षा घेऊ शकतात। सुनयना राणी त्या दोघांच्या मध्ये जाऊन बसलेली आहे। शुकाचार्य आणि नारद मुनींच्या मध्ये गेल्यानंतर नारद मात्र थोडे सटपटले, संकोचले आहेत, परंतु शुकाचार्यावर त्यांचा कुठलाही परिणाम झालेला नाही। त्यामुळे सुनयनानं सांगितलंय की पूर्ण वैराग्य या माणसाच्या, या व्यक्तीमध्ये आहे, शुकाचार्यामध्ये। आणि या शुकाचार्यांनीच पुढे परीक्षिती राजाला भागवताची ओळख करून दिलेली आहे। भागवत त्यांनी, शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितलेलं आहे, ते शुकत आले थे। तर अशा शुकासारखं ज्यांचं वैराग्य आहे अशा त्या श्री रामदासांना माझा नमस्कार असो। श्लोकातील पुढील ओळ आहे ती वशिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे। वशिष्ठ म्हणजे हे रघुकुलाचे कुलगुरू।
ज्यांनी श्री रामरायाला पण शिकवलेलं आहे, तर त्याप्रमाणे ज्यांचं अगाध ज्ञान आहे त्या वशिष्ठाप्रमाणेच श्री रामदासांचं पण ज्ञान आहे, म्हणून त्या रामदासांना आपण नमस्कार करूया. पुढे श्लोकाच्या 3ऱ्या ओळीत वाल्मिकासारखा कवी म्हणून सांगितलेला आहे. कवी वाल्मिकासारखा मान्याईसा. कवी वाल्मिक ऋषींनी ज्याप्रमाणे रामायणाची रचना केलेली आहे, खूप मोठा ग्रंथ लिहिलेला आहे आणि आपलं कवित्व सिद्ध केलेलं आहे, त्याच वाल्मिकासारखं ज्यांचं कवित्व आहे अशा त्या रामदासांना आमचा नमस्कार असो. तसं तर आपण या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातं आणि त्यातली त्यात या मराठवाड्यात जवळपास 80% संतांनी जन्म घेतलेला आहे आणि हे आपलं परम भाग्य आहे की याच मातीत आपला जन्म झालेला आहे. मराठवाड्यातील संतांपैकी माऊली ज्ञानेश्वर संत शिरोमणी यांचा जन्म पैठणजवळील आपेगाव येथे, त्याचबरोबर त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ, लहान बंधू सोपान काका आणि बहीण मुक्ताबाई यांचा जन्म याच मराठवाड्यातील आपेगावमध्ये, त्याजवळच असलेल्या पैठणमध्ये. कानडावू विठ्ठलू कर्नाटकू, त्याला महाराष्ट्रीयन पण पांडुरंग करणारे श्री भानुदास महाराज, कर्नाटकातून विठ्ठलाची मूर्ती पंढरीला घेऊन येणारे श्री भानुदास महाराज हे पैठणचेच. त्यांचे नातू ज्यांना पण शांतीब्रह्म म्हणून ओळखल्या जातं, श्री एकनाथ महाराज हे पण पैठणचेच. एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे आपल्या देवगिरीचे. तद्वतच उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील श्री गोरोबा काका कुंभार, हिंगोली जिल्ह्यातील नरशी येथील श्री नामदेव महाराज, ज्यांनी की या आपल्या वारकरी संप्रदायाची पताका पूर्ण भारतभर फडकावली आहे, ज्यांनी जास्तीत जास्त काम पंजाबमध्ये केलेलं आहे, ज्यांच्या ओव्या आजही गुरुद्वारात गायल्या जातात, गुरुबाणीमध्ये ज्यांच्या ओव्या समाविष्ट केलेल्या आहेत ते नामदेव महाराज नरशीचे. त्यांची दासी म्हणवल्या गेलेली जनाबाई ही आपल्या गंगाखेडची परभणी तालुक्यातील. तर अशा अनेक संतांबरोबरच जालना जिल्ह्यातील जांब येथे श्री रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. रामदास स्वामींचा जन्म इसवी सन 1608 मध्ये चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी, ज्या दिवशी आपण रामनवमी साजरी करतो त्याच दिवशी आणि त्याच वेळेस म्हणजे दुपारी 12 वाजता श्री रामदासांचा जन्म झालेला आहे. मराठा तितका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं सांगून या मातीतील मनामनात चैतन्य स्फुल्लिंग चेतवणारे हे श्री संत रामदास आणि संघटन कसं असावं, श्री स्वधर्म संरक्षण कसं करावं याचे धडे देणारे हे श्री रामदास यांना छत्रपती शिवाजी महाराजांना पण ज्यांनी उपदेश केलेला आहे ते रामदास, ज्यांनी त्यांना मदत केलेली आहे ते रामदास यांचा जन्म जांब या गावात श्री सूर्याजीपंत ठोसर आणि त्यांच्या पत्नी सौ राणूबाई हे एक रामभक्त कुटुंब राहत होतं. घरी तशी सुबत्ता होती, गावचं कुलकर्णीपद त्यांच्याकडे होतं आणि रामाचं पंचायतन त्यांच्या देवघरात होतं. रामाची निश्चिम भक्ती करणारे सूर्याजीपंत ठोसर
यांना प्रत्यक्ष रामरायाने अनुग्रह दिलेला होता त्यांची भक्ती पाहून, आणि त्यांना वर पण दिला होता की तुमच्या पोटी श्री हनुमंतराय यांचा वंशावतार होणार आहे. आणि त्यानुसार इसवी सन 1605 मध्ये सूर्याजी पंतांना पहिला मुलगा होतो, ज्याचं नाव त्यांनी गंगाधर पंत ठेवलेलं आहे. त्यानंतर बरोबर 3 वर्षांनी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी इसवी सन 1608 मध्ये त्यांना द्वितीय पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. एक दैदिप्यमान पुत्राने जन्म घेतलेला आहे त्यांच्या घरी, आणि यथावकाश 12व्या दिवशी त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. या पुत्राचं नाव त्यांनी नारायण ठेवलेलं आहे. नारायण हा दिवसेदिवस मोठा होतो आहे. त्याच्या खोड्या वाढलेल्या आहेत. हनुमंताप्रमाणेच नारायण खोडकरच होता. नारायण हा जवळील नदीमध्ये डुंबायचा. नारायण हा झाडावर चढून उड्या मारायचा, आणि असे अनेक रात्यपणा त्याने केलेला आहे. नारायणाला एकांत आणि लोकांत प्रिय होता. अनेकदा तो एकांतात पण जायचा. तिथे तो भगवत भक्ती रामनाम जपायचा, आणि लहानपणीच त्याने 13 अक्षरी रामनामाच्या जपाची रचना केलेली आहे, जी आज आपण श्रीराम जय जय राम या नावाचा जप करतो. तो श्रीरामदासांनी त्या जपाची रचना केलेली आहे. एक दिवस रामदासाचे घरी लवकर गेले नाहीत, तेव्हा सगळीकडे त्यांची शोधाशोध सुरू होते, आणि त्यांची आजी अचानक वर माडीवर गेल्यानंतर कपाट उघडताच त्यात रामदास बसलेले त्यांना दिसतात. आणि आजी म्हणते, अरे नारायणा, तू इथं करतोस काय? आम्हाला किती चिंता लागून राहिली होती की तू गेलास कुठे. तेव्हा नारायण त्यांना म्हणतायत की आजी, तुम्हाला माझी चिंता असेल, पण मला या जगाची चिंता आहे. मला मुख्यत्वे या महाराष्ट्राची चिंता आहे, जिथं यवनांनी धुमाकूळ घातलेला आहे. तर मी या महाराष्ट्राची चिंता वाहतो आहे. याप्रमाणे त्यांचं बालपण तिथं व्यतीत होत आहे. थोड्या दिवसात त्यांचे जे मोठे बंधू होते गंगाधर पंत, त्यांचं लग्न ठरलेलं आहे. अंबडच्या देशमुखांची कन्या त्यांना सांगून आलेली आहे, आणि मग अंबडमध्ये हे थाटामाटात लग्न झालेलं आहे. त्यानंतर 3 वर्षानंतर यांचे मामा, नारायणाचे आणि गंगाधर पंतांचे मामा, ज्यांचं आडनाव गोसावी आणि जांबपासून केवळ 2-3 किलोमीटरवर असणाऱ्या आसण गावी येथे ते राहत होते. आसण गावातून ते जांबेला आलेले आहेत, आणि सूर्याजी पंतांना म्हणतायत की माझी कन्या आता उपवर झालेली आहे, आणि मी ती आपल्या मुलाला देऊ इच्छितो. सूर्याजी पंत म्हणतात की नारायण ऐकेल नाही ऐकेल सांगता येत नाही, परंतु मी त्याला निश्चितच बोहुल्यावर उभे करीन. आणि ही वार्ता नारायणाच्या कानावर गेलेली आहे. नारायणांनी आपल्या मोठ्या बंधूला म्हणजेच गंगाधर पंतांना सांगितलंय की मला ब्रह्मचर्य व्रत पाळायचं आहे, मी लग्न करणार नाही. गंगाधर पंत म्हणतात बाबांनी त्यांना वचन दिलं आहे, आणि त्यानुसार तुला बोहुल्यावर उभा राहावं लागेल. बोहुल्यावर उभा राहिल्यानंतर आपण बघूया काय करायचं ते. त्यानुसार लग्नतिथी ठरलेली आहे. हे वऱ्हाड जांबेवरून आसण गावाला गेलेलं आहे, आणि गोरज मुहूर्तावर हे लग्न ठरलेलं आहे. त्यानुसार अगदी लग्नाची तयारी झालेली आहे, मंडप घातलेला आहे, आणि नवरा नवरी वधूवर हे बोहल्यावर आलेले आहेत. त्यांचे कुलगुरू तिथे आलेले आहेत, आणि कुलगुरूंनी मग मंगलाष्टकांना सुरुवात केलेली आहे. कुलगुरू हे मंगलाष्टक म्हणताना
त्यांनी सुरुवात केली की शिवतनय वरिष्ठं सर्व कल्याणमूर्तिं हर्षकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममालाव्याललम्बोदरञ्च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। वधूवर्यो शुभं भवतु। सावधान हा शब्द ऐकताच नारायण खाडकन जागे झालेले आहेत आणि नारायणांनी बोहल्यावरून खाली उडी टाकलेली आहे, सावधान झालेले आहेत आणि सरळ ते वेशीकडे पळत गेलेले आहेत। त्यांच्या मागोमाग गंगाधर पंत गेलेले आहेत। गंगाधर पंतांच्या ते पाया पडलेले आहेत आणि दादा मला तुमचा आशीर्वाद द्या, तुम्ही अनुग्रह नाही दिला तरी चालेल। तर त्याच वेळेस त्यांनी सांगितलेले की अनुग्रह हा तुला श्री रामरायाकडून घ्यावा लागेल, कारण की आपल्या कुटुंबात बाबांना मला श्री रामरायानं अनुग्रह दिलेला आहे आणि तुला तो कमवावा लागेल तुझा भक्ती मार्ग दाखवून, आणि तुला माझे आशीर्वाद आहेत, तू यात यशस्वी होशील असं म्हणून गंगाधर पंत परत मांडवात आलेले आहेत आणि तिथंच असलेल्या एका मुलाबरोबर या मुलीचं लग्न लावून देण्यात आलेलं आहे गोसावींच्या। पुढे हे नारायण कोस दर कोस मजल दर मजल करत करत नाशिक जवळील टाकळी या गावी पोहोचलेले आहेत। टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी या दोन नद्यांचा संगम होतो आणि या नद्यांच्या संगमावर या बालयोग्याने आपली पर्णकुटी उभारलेली आहे आणि त्यांचा मग नित्यक्रम सुरू होतोय। नित्यक्रम असा की सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून 3:30 पासून ते गंगेत उभे राहायचे आणि गायत्री पुरश्चरण करायचे। त्यानंतर त्यांनी 13 कोटी रामनामाचा जप करायचा संकल्प केलेला आहे आणि हे ते 3:30 पासून ते 12:30 पर्यंत हे करायचे। त्यानंतर ते माधुकरी मागायचे आणि माधुकरी मागून आपली गुजराण करायचे। हा क्रम जवळपास 12 वर्ष चाललेला आहे आणि मग मात्र यांचं 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण झालेला आहे आणि अजून पण श्री रामराय आपल्याला प्रसन्न होत नाहीत हे पाहून त्यांनी मग करुणाष्टकांची रचना केलेली आहे। ते म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विनशी न होतो धाव रे धाव आता। आणि याप्रमाणे त्यांनी अष्टक केलेलं आहे करुणाष्टक। इथे मात्र राम प्रत्यक्ष त्यांच्यापुढे अवतीर्ण झालेले आहेत आणि रामांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, अनुग्रह दिलेला आहे। दर्शन दिल्यानंतर तेव्हापासून नारायणाचा रामदास झालेला आहे आणि मग हा उपक्रम चालू असतानाच या गावाजवळ एक दशपंचक नावाचं गाव होतं। त्या गावात अन्नपूर्णाबाई आणि गिरधारी पंत कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होतं। काही कारणवश गिरधारी पंतांना क्षयरोगाची बाधा झालेली आहे आणि या क्षयरोगामुळे त्या काळात क्षयरोगाला कुठलाही उपाय नव्हता। या क्षयरोगामुळे गिरधारी पंतांचं निधन झालेलं आहे। अन्नपूर्णाबाईंनी विलाप करत करत शेवटी सती जायचं ठरवलं आहे। पण इथे एक अडचण होती, या गावात, या छोट्या गावात स्मशानभूमी नव्हती आणि ती अशी 2-3 किलोमीटरवर असलेल्या या टाकळी गावात होती। म्हणून
अंत्ययात्रा, ती प्रेतयात्रा टाकळीकडे येत आहे. यांनी अन्नपूर्णाबाईंनी सतीचा पूर्ण श्रंगार केलेला आहे आणि नदीजवळ येताच त्यांना आत हे योगी पुरुष दिसलेले आहेत. ज्यांचा रामनामाचा जप चालू होता. अन्नपूर्णाबाईंनी सती जाता जाता एखाद्या योग्याचं दर्शन घ्यावं या उद्देशानं नदीमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. बांगड्याचा आवाज ऐकून डोळे मिटलेले असतानाच श्री रामदासांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव याप्रमाणे आशीर्वाद दिलेला आहे. लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. अन्नपूर्णाबाईंनी मी विचारलं आहे की हे स्वामी, हे महाराज, हा आशीर्वाद तुम्ही मला या जन्माकरता दिलाय की पुढील जन्माकरता? कारण मी तर आता माझे पती निवर्तलेले आहेत आणि मी सती जाण्याची तयारी केलेली आहे. रामदासांनी डोळे उघडले. चूक लक्षात आलेली आहे त्यांच्या. परंतु ते म्हणतायत की हा आशीर्वाद मी दिलेला नाही, माझ्या मुखातून तो श्रीरामरायानं तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग हा आशीर्वाद खरं करावा की खोटा करावा हे श्रीरामरायाचा अगदी स्वाधीन आहे. तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचे हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत, ते स्वभावेच जे बोलत ब्रह्म निरूपण, तेची ब्रह्मनिरूपण. ज्याच्या हृदयात, ज्याच्या मुखात भगवंताचा वास आहे, अगदी अचळ असा तो भगवंत तिथे थांबलेला आहे. तो माणूस जे काही बोलेल ते सत्य होणार. अगदी हे ब्रह्म सनातन आहे आणि तुम्ही निश्चिंत राहा असं म्हणताच इकडे या गिरिधारी पंत कुलकर्णींच्या अंगात थोडी चैतन्य आलेलं आहे. त्यांची हालचाल सुरू झालेली आहे. सर्व लोक आश्चर्यचकित होत आहेत की या साधूचं बोलणं किती खरं झालेलं आहे. त्यांनी एक अगदी मरणासन्न किंवा जो मरण पावलेला आहे त्याला पण जिवंत केलेलं आहे. त्यांच्या सर्व पाय पडतात आणि मग मात्र रामदासांच्या लक्षात येतं आहे की आपण आता इथं राहणं बरोबर नाही. रामदास तिथून पुढे 12 वर्षाकरता मग हिमालयात जातात. हिमालयात ते एकांतात राहतात. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं सांगून चळवळीचं महत्त्व ते विषद करतायत. आणि 12 वर्ष तिकडं राहिल्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथ संपदांची तिथे निर्मिती केलेली आहे. रामदासांनी आपल्या जीवनात दररोज आपण रामदासाशिवाय राहू शकत नाहीत. कारण रामदासांनी अगदी मनाच्या श्लोकापासून ते अनेक रचनांची रचना केलेली आहे. आपल्याकडे खूप प्रचलित असलेली सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही श्री गणपतींची आरती, ही रामदासांची. लवत्वती विक्राळा ब्रह्मांडीमाला ही महादेवाची आरती, ही रामदासांनीच रचलेली. श्री रामरायाची आरती, श्री मारुतीरायाची आरती, देवीची आरती, त्यानंतर खंडोबाची आरती, अशा अनेक आरत्यांची त्यांनी रचना केलेली आहे. त्यांनी करुणाष्टके आधीच रचलेली होती. आणि मनाचे श्लोक करताना म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी तो श्रीहरी पाविजे तो स्वभावे. किंवा मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे
प्राप्त झाले. याप्रमाणे त्यांनी 205 मनांच्या श्लोकांची रचना केलेली आहे. त्यानंतर आत्माराम नावाची एक ग्रंथिका जी की 183 त्यात श्लोक आहेत. आणि नंतर त्यांनी ग्रंथराज दासबोधाची पण रचना केलेली आहे. या दासबोधात त्यांनी 20 दशक केलेले आहेत. या 20 दशकात प्रत्येकी 10 किंवा थोडे जास्त असे समास त्यांनी रचलेले आहेत. आणि दासबोध हे सर्वांगीण सगळ्या काळजी घेत दासबोध त्यांनी लिहिलेला आहे, ज्यात 7751 ओव्या आहेत किंवा श्लोक आहेत. तर दासबोध हा आपण ग्रंथराज म्हणतो. ग्रंथराज हे बिरुद मिरवणारे तसे 2-3च ग्रंथ. एक माऊली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, त्यानंतर विश्वगुरू असलेल्या तुकाराम महाराजांची गाथा, आणि मग या समर्थ रामदासांचा दासबोध, याला आपण ग्रंथराज म्हणतो. आपल्याला माहीत आहे ग्रंथ म्हणजे ग्रंथ वाचल्याने ज्ञान मिळते. ग्रंथ वाचल्याने पाय जमिनीवर राहतात. आणि आपण शिकलेलो आहेत की ग्रंथ हेच गुरु आहेत. अनेक ठिकाणी आपण ते वाचलेलं आहे. आता या ग्रंथाविषयी आपण थोडं बघूया. ग्रंथ हे 3 प्रकारचे असतात. एक आदिभौतिक, ज्यात भौतिक ज्ञान किंवा अलीकडच्या काळातील वर्तमानातील घडामोडी, वर्तमानातील काही समस्या, वर्तमानातील काही गोष्टी यात आदिभौतिकमध्ये असतात. त्यानंतर आदिदैविक असतं. यात पौराणिक गोष्टी, यात चैतन्य भरलेलं असतं, ज्यात दैविक ज्ञान असतं, ते आदिदैविक ग्रंथ. आणि तिसरा आध्यात्मिक ग्रंथ. आध्यात्मिकमध्ये मात्र दोन्ही असतं, भौतिक आणि अधिदैविक. या दोन्हींचं मिश्रण म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ. ह्या आध्यात्मिक ग्रंथामुळे आपल्याला आत्मोन्नती होते, आपण आत्मोद्धार करू शकतो, आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून दासबोध हा ग्रंथराज म्हणतात. दासबोधात काय नाही, यात जीवनाच्या सर्व समस्यांचा सामना करण्याचं सामर्थ्य दासबोधात आहे. जीवनाच्या सर्व समस्यांची उकल करण्याचं सामर्थ्य या दासबोधात आहे. जीवनातील सर्व समस्यांचं निराकरण पण कसं करावं हे दासबोध सांगतो. आणि या दासबोधात इहलोक आणि परलोक म्हणजे भौतिक आणि दैविक, इहलोक परलोक, ज्ञान अज्ञान, अर्थ परमार्थ, पिंड ब्रह्मांड, जीवात्मा परमात्मा, भूती अनुभूती, या सर्वांचा समावेश आहे. या सर्वांचा ओहापोह या ग्रंथात सापडतो. म्हणून हा ग्रंथराज दासबोध म्हटल्या जातं. आणि तसं तर आपल्याला प्रत्येक संतांनी भगवत भक्तीबरोबरच सामाजिक जाणीवा, आचार विचार याविषयी भरपूर प्रबोधन केलेलं आहे. आणि आपण त्यांना सर्वांना संत मानतो. फक्त रामदास स्वामी असे आहेत की ज्यांना आपण फक्त संत म्हणत नाही, तर रामदासांना आपण राष्ट्रगुरू आणि समर्थ रामदास या नावानं बोलतो. कारण राष्ट्रगुरू होण्याकरता त्यांनी या भगवत भक्तीबरोबरच सामाजिक जाणीवा, आचार विचार आणि स्वधर्म संरक्षण, संघटन, राष्ट्र स्वास्थ्य, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, बलोपासना, लोकशिक्षण, लोकजागृती, विवेक, प्रपंच, परमार्थ,
अहंकार निवृत्ती इत्यादी अनेकविध विषयावर आपलं परखड आणि अगदी स्पष्ट असं मत त्यांनी मांडलेलं आहे. त्यांनी असा कुठलाही विषय सोडलेला नाही. आयुर्वेदावर त्यांचं भरपूर वाचन झालेलं आहे. आयुर्वेदाचं ज्ञान त्यांना भरपूर होतं. त्यामुळं दासबोधातील एक पूर्ण समाज त्यांनी आयुर्वेदावर टाकलेला आहे. तर असे हे समर्थ रामदास. आपण यानंतरचा भाग आता उद्या घेऊया. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.